नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मिस्टर नरेश सुंटक्के, सहयोगी प्राध्यापक आणि वाणिज्य विभाग प्रमुख, त्याचप्रमाणे आपला विषय शिक्षक. मित्रांनो, मागच्या व्याख्यानामध्ये आपण बघितलं की व्यवस्थापन अर्थ काय आहे. व्यवस्थापनाचा अर्थ समजून घेताना त्याची वेगवेगळी जी वैशिष्ट्ये आहेत, त्या वैशिष्ट्यांचा विचार आपण त्याच वेळेस तिथे केला होता आणि या व्यवस्थापनाची गरज काय आहे तेही आपण बघितलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला जो अभ्यास करायचा आहे, ज्या व्याख्यानाची आपण वाट बघतो आहोत, त्या विषयाचं सबटायटल व्यवस्थापन कार्य आणि त्याचे वर्गीकरण असं आहे. मित्रांनो, हा अभ्यास करताना किंवा तुम्हाला मी मागे पण सांगितलं की लेक्चरला प्रेझेंट असताना तुम्हाला आपण उद्या काय लेक्चरमध्ये घेणार आहोत त्याबद्दलची मी पूर्वकल्पना तुम्हाला देत असतो आणि त्यावरून तुम्हाला थोडंसं वाचन त्या ठिकाणी करून येणं आवश्यक आहे. जसं आपण या ठिकाणी म्हटलं की व्यवस्थापनाचं कार्य काय आहे आणि त्या कार्याचं वर्गीकरण आपण कसं करू शकतो याबद्दल थोडंसं तुम्हाला वाचून येणं आवश्यक होतं. आशा करतो की तुम्ही ते वाचून आलेला असाल. आपण या ठिकाणी व्यवस्थापनाची कोणकोणती कार्य आहेत आणि त्या कार्याचं विभाजन आपण कसं करू शकतो याबद्दलची चर्चा या लेक्चरमध्ये आपण करणार आहोत. एक लक्षात ठेवा मित्रांनो, हे आवश्यक नाही की ज्या पद्धतीने मी या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थापक कोणकोणत्या प्रकारचं कार्य करतो आणि त्या कार्याचं वर्गीकरण कसं करतात हे जरी असं सांगत असलो तरीही त्या पद्धतीनेच तुम्ही त्या ठिकाणी त्याचं अध्ययन किंवा अध्ययन केलं पाहिजे किंवा शिकलं पाहिजे हे आवश्यक नाही. अनेक व्यवस्थापकांनी त्यांचा दृष्टिकोन समोर ठेवून व्यवस्थापकाला अनेक प्रकारचे कार्य करावे लागतात हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्या कार्याला आपण या ठिकाणी 2 भागामध्ये वर्गीकृत करत आहोत. ही जी व्यवस्थापनाची वेगवेगळी कार्य आहेत, या कार्याला 2 भागात आपण वर्गीकरण केलेलं आहे. एका कार्याला म्हटलं आहे पूर्वतयारीची कार्य आणि दुसऱ्या कार्याला म्हटलेलं आहे अंमलबजावणीची कार्य. मग असं वर्गीकरण आपण का केलं? तर याला कारण असं आहे की कुठलंही कार्य प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत जात नाही. म्हणजेच आपल्याला आपला व्यवसाय हा जो उत्पादन करण्याचा असेल तर डायरेक्ट आपण उत्पादनाचं कार्य सुरू करत नाही. उत्पादनाचं त्या कार्याला सुरुवात करण्यापूर्वी अनेक गोष्टी त्या ठिकाणी करावे लागतात, अनेक निर्णय त्या ठिकाणी त्याबद्दल घ्यावे लागतात आणि म्हणून उत्पादन करण्यापूर्वी किंवा प्रत्यक्ष कार्य करण्यापूर्वी किंवा प्रत्यक्ष कार्याची अंमलबजावणी करण्यापूर्वी आपली काही ध्येय धोरणं असतात, काही उद्देश असतात. त्या उद्देशांची अंमलबजावणी करण्याच्या पूर्वी आपण काहीतरी पूर्वतयारी करतो, काहीतरी वेगवेगळे कामं करतो की जेणेकरून पुढचे कामं सहजतेने आणि कार्यक्षमतेने पार पडावेत. आणि म्हणूनच आपण या ठिकाणी पूर्वतयारीची कार्य आणि अंमलबजावणीची कार्य असं 2 भागात व्यवस्थापनाच्या कार्याचं विभाजन या ठिकाणी केलेलं आहे. तर मित्रांनो, बघूया सविस्तर आपण की ही जी पूर्वतयारीची जी कार्य आहेत, त्या पूर्वतयारीची कार्य कोणकोणती आहेत. व्यवस्थापनामध्ये जे काही 2 कार्य आपण आता भाग पाडलेले आहेत. अनेकदा प्रत्यक्ष उत्पादन कार्य सुरू करण्यापूर्वी व्यवस्थापनाला अनेक प्रकारचे कार्य करावे लागतात आणि ती कार्य याप्रमाणे आहेत. एक म्हणजे पूर्वानुमान करणे. पूर्वानुमान करणं म्हणजे काय? तर जे काही
उद्या घडणार आहे. भविष्यात जे काही घडू शकतं त्याचा पूर्व अंदाज आत्ताच करणे. कारण जर तुम्ही भविष्याचा विचार केला नाही, भविष्यात कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात, कोणकोणत्या आर्थिक तरतुदीची गरज आपल्याला आहे, कशा प्रकारची स्पर्धा भविष्यात निर्माण होऊ शकते, कोणकोणते उत्पादक आपल्यासमोर स्पर्धा निर्माण करू शकतात, तंत्रज्ञान कसं बदलणार आहे, पुढे भविष्यात शासनाची ध्येय धोरणे बदलतील का, आणि जर बदललेत तर त्याचा व्यवसायावर परिणाम काय होईल, याबद्दलचा पूर्व अंदाज करणं म्हणजे पूर्वानुमान करणं होय. आणि हे पूर्वानुमानाचं कार्य व्यवस्थापनाला वारंवार प्रत्येक स्तरावर करत राहावं लागतं. कारण जोपर्यंत तुम्ही अंदाज करणार नाही तोपर्यंत भविष्यात कशा प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात त्याची आतापासूनच तुम्ही तयारी करू शकत नाही. आणि म्हणून पूर्वानुमान करणं हे व्यवस्थापनाचं पहिलं कार्य आहे, पण ते पूर्वतयारीचं. दुसरं कार्य आहे नियोजन करणं, ज्याला आपण इंग्रजीमध्ये प्लॅनिंग असं म्हणत असतो. नियोजन, जे काही काम आपल्याला पुढे भविष्यात किंवा पुढे करायचं आहे त्याची एक मुद्देसूद योजना तयार करणं, कार्याची एक विशिष्ट चौकट तयार करणं, त्याला आपण साधारणतः नियोजन असं म्हणतो. उद्या जे करायचं आहे ते आज करण्यासाठी किंवा उद्या आपण जे काही काम करणार आहोत ते काम कसं, कोणत्या पद्धतीनं आणि कोण करणार आहे याबद्दलची सविस्तर योजना आखणं, त्याला या ठिकाणी नियोजन असं म्हणतात. कारण नियोजन जर तुमच्याकडे नसेल तर जेव्हा प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल तेव्हा कोण कसं काम करणार आहे, कोणाला कोणता आदेश द्यायचा, कोणाची जबाबदारी काय राहील, कोणाला कोणते अधिकार दिले गेलेत, हे आपल्याला सांगणं कठीण जाईल. आणि म्हणून नियोजन करणं हे व्यवस्थापनाचं एक कार्य आहे. निर्णय घेणं, व्यवसायामध्ये तुम्ही नियोजन केलं ठीक आहे, पण त्या नियोजनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी किंवा त्यापूर्वी अनेक निर्णय घ्यावे लागतात. मग ते निर्णय कसे असतील, तर मग कर्मचाऱ्यांची नियुक्ती करायची आहे का, हो आहे. मग कर्मचाऱ्यांची नियुक्ती कशी करायची, कोणत्या प्रकारचे कर्मचारी आपल्याला हवेत, त्याची शैक्षणिक पात्रता काय हवी, त्यांच्याकडे कोणकोणते गुण हवे आहेत, त्यांच्याकडे कोणकोणते कौशल्य हवे आहेत, पैशाची गरज आहे का, मग पैशाची गरज आहे तर त्यामध्ये पैसा कशा पद्धतीने मिळवू शकतो, स्वतःचं शेअर भांडवल ज्याला म्हणतो आपण तेच उभं करायचं का, की काही कर्जाऊ भांडवल उपलब्ध करता येतील, याबद्दलचे निर्णय घ्यावे लागतात. आणि म्हणून व्यवसायामध्ये अनेक प्रकारचे निर्णय प्रत्यक्ष कार्याला सुरुवात करण्यापूर्वी घ्यावे लागतात आणि हे सर्व व्यवस्थापन करत असते. संघटन स्थापन करणे, संघटन म्हणजे काय, तर व्यवसायामध्ये जी काही अनेक कार्य आहेत ते कार्य एकटा व्यवस्थापक करू शकत नाही. व्यवस्थापकाला वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांचं, सहकाऱ्यांचं, अधिकाऱ्यांची मदत त्या ठिकाणी घ्यावी लागते आणि व्यवसायाचा जो काही उद्देश असेल तो उद्देश पूर्ण करावा लागतो. आणि यासाठी अनेक वेगवेगळ्या व्यक्तींची नियुक्ती करावी लागते. मग ते व्यक्ती कोण असतील, सुपरवायझर असेल, फोरमन असेल, निरीक्षक असेल, व्यवस्था संचालक असेल. संचालक ॲक्च्युअली व्यवस्थापक नियुक्त करत नाही, ते मालक करतात, पण त्यांची नियुक्ती करावी लागते. व्यवस्था ज्याला आपण प्रशासकीय व्यवस्थापक म्हणतो, मुख्य व्यवस्थापक म्हणतो, विभाग प्रमुख असतात, या सर्वांची नियुक्ती करावी लागते आणि या सर्वांच्या मदतीने व्यवसायाचं कार्य पार पाडावं लागतं. आणि म्हणून संघटन म्हणजे काय, की व्यवसायाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी ज्या अनेक व्यक्तींना तुम्ही नियुक्त करता त्या अनेक व्यक्तींचा समूह म्हणजे संघटन होय. म्हणजेच ज्या ज्या प्रकारचे कर्मचारी तुम्हाला लागतात त्या सर्व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणं, त्यांच्यामार्फत त्यांच्यामध्ये समन्वय साधणं आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारचा एकोपा निर्माण करणं म्हणजे संघटन होय. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळं कार्य करत असतो. प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आणि उत्तरदायित्व किंवा ज्याला आपण अधिकार म्हणूया ते अधिकार वेगवेगळे असतात आणि म्हणून प्रत्येकाच्या उत्तरदायित्वाप्रमाणे, त्याच्या जबाबदारीप्रमाणे तो कर्मचारी किंवा तो अधिकारी काम करत असतो. आणि म्हणून
आपल्या व्यवसायाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी संघटन निर्माण करणं, संघटनेची रचना करणं, म्हणजे संघटन व्यवस्था कशी राहणार आहे, कोण प्रमुख असेल, त्याच्या हाताखाली काम करणारा कर्मचारी कोण असेल, त्याच्याही हाताखाली कर्मचारी कोण असेल, कारकून असेल का, शिपाई असेल का, आणि नंतर कर्मचारी असतील का, या सर्वांचा विचार करून त्यांच्याप्रमाणे एक रचना तयार करणं, त्याला संघटन असं म्हणतात. आणि हे संघटन करण्याचं काम व्यवस्थापन करत असतं. आता व्यवसायाचं उत्पादनाचं प्रत्यक्ष कार्य सुरू करण्यासाठी आपल्याला कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी लागते. आणि मग ते कर्मचारी आपल्याला कसे हवे आहेत, कशा प्रकारे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करायची, एखाद्या एजन्सीमार्फत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करायची का, की आपण एखाद्या महाविद्यालयामध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू ठेवायचे आणि त्यामधून काही आपल्यासाठी लागणारे विद्यार्थी कर्मचारी म्हणून नियुक्त करायचं का, हे ठरवणं म्हणजेच कर्मचारी नियुक्ती होय. नुसतं ठरवणं नाही, तर प्रत्यक्ष आपल्याला ज्या पद्धतीचे कर्मचारी लागतात, जे कौशल्यप्राप्त कर्मचारी लागतात, त्यांची योग्य पद्धतीने नियुक्ती करून त्यांच्यामार्फत व्यवसायाचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहेत. आणि म्हणून ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लायक असे योग्य मार्गाने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणं म्हणजेच हे पूर्वतयारीचं कार्य या ठिकाणी व्यवस्थापनाचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे व्यवस्थापनाची पूर्वतयारीची कार्य या ठिकाणी आपण बघितलेली आहेत. त्यामध्ये पूर्वानुमान करणं, नियोजन करणं, निर्णय घेणं, संघटन रचना करणं आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणं, हे सर्व कार्य या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की ती पूर्वतयारीची आहेत. यानंतर मित्रांनो, प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होते. मग प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात करायची असेल तर त्यालाच आपण या ठिकाणी म्हणतो अंमलबजावणीची कार्य, मॅनेजमेंट इन ॲक्शन. प्रत्यक्ष कृती करायची आहे आणि प्रत्यक्ष कृती करताना या ठिकाणी व्यवस्थापनाला जी काही अनेक कार्य करावी लागतात, त्या कार्यामध्ये या ठिकाणी जे वेगवेगळी कार्य आहेत, त्या कार्यामध्ये पहिलं कार्य आहे निर्देशन किंवा संचालन करणं, डायरेक्शन ज्याला म्हणतो आपण. निर्देशन करणं म्हणजेच दिशा दाखवणं. कोणत्या कर्मचाऱ्यांनी, कोणत्या अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, ती काम करण्याची पद्धती काय आहे, कर्मचाऱ्यांना काही अडचणी येत असतील त्या अडचणी सोडवणं, त्यांच्या समस्या सोडविणं, त्यांना वारंवार मार्गदर्शन करणं म्हणजेच या ठिकाणी निर्देशन किंवा संचालन होय. निर्देशन किंवा संचालन एक छोटीशी किंवा तेवढीशी एक छोटंसं कार्य नाही, तर निर्देशनामध्ये आपण जे काही अनेक प्रकारचे कार्य बघत आहोत, त्या सर्व कार्यांचा समूह, त्या सर्व कार्यांचा गट म्हणजे निर्देशन किंवा संचालन होय. आपण चित्रपटामध्ये बघत असतो, आपण नेहमीच चित्रपट जेव्हा बघतो तेव्हा सुरुवातीला किंवा शेवटी चित्रपटामध्ये डायरेक्टर असं नाव येतं. हा डायरेक्टर काय करतो, तर हा डायरेक्टर कोणत्या ठिकाणी आपण या ठिकाणी शूटिंग केली पाहिजे, ॲक्शन कशा प्रकारे असली पाहिजे, कशा प्रकारे तुमचे हावभाव असले पाहिजे, हे सांगण्याचं काम तो करतो. तेच काम या ठिकाणी निर्देशक, व्यवस्थापक व्यवसायामध्ये करत असतो, की कोणी कोणतं काम करायचं, कशा पद्धतीने करायचं, किती वेळेत केलं पाहिजे, ती पद्धती काय असली पाहिजे, वेग काय असला पाहिजे, हे सर्व काम करणं म्हणजेच निर्देशन किंवा संचालन करणं होय. तर हे व्यवस्थापनाचं अंमलबजावणीचं पहिलं कार्य आहे. दुसरं म्हणजे निरीक्षण करणं, सुपरविजन. आपण दिलेलं काम प्रत्येक कर्मचारी योग्य पद्धतीने दिलेल्या आदेशाप्रमाणे करतो किंवा करत नाही हे बघणंसुद्धा व्यवस्थापनाचं कार्य आहे. पण ते कार्य व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळे अधिकारी करत असतात, पण ते करावं लागतं. तुम्ही जर निरीक्षण करत नसाल तर कोणता कर्मचारी कशा पद्धतीने काम करतो, काही दिरंगाई तर करत नाही ना, योग्य पद्धतीने काम करतो ना, विशिष्ट वेळेत करतो ना, कार्यक्षमतेने करतो की करत नाही, हे बघण्यासाठी निरीक्षण करण्याचं काम व्यवस्थापन करत असतो. पण एवढ्यावर त्या ठिकाणी काम भागत नाही. कर्मचारी आहेत, शेवटी मानवी वर्ग आहे आणि मानवी वर्गाला अनेक प्रकारच्या समस्या असू शकतात. काही आर्थिक असतील, काही मानसिक असतील, काही शारीरिक पण असतील. अशा वेळेस प्रत्येक कर्मचाऱ्यानं उत्कृष्ट पद्धतीने काम करावं,
कार्यक्षमतेने काम करावं. आपला जो व्यवसायाचा उद्देश आहे तो उद्देश वेळेवर पूर्ण व्हावा हे जर त्या ठिकाणी वाटत असेल तर व्यवस्थापनाला अभिप्रेरणेचं कार्य करावं लागतं. अभिप्रेरणा म्हणजे काय, तर एक प्रकारे कर्मचाऱ्यांनी त्यांचं काम अधिक कार्यक्षम पद्धतीने करावं म्हणून त्यांना कार्यप्रवृत्त करणं म्हणजेच अभिप्रेरणा होय. त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण करणं आणि ते उत्साह निर्माण करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. आपण ते डिटेलमध्ये पुढच्या सेमिस्टरमध्ये बघणार आहोत. आणि म्हणून कर्मचाऱ्यांनी कार्यक्षमतेने काम करावं, अधिक चांगल्या प्रकारे करावं, वेळेवर करावं, त्यांना वेगवेगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणं की जेणेकरून तो कर्मचारी समाधानी राहील आणि तो त्या व्यवसायाचा आपण एक अविभाज्य भाग आहोत असंच तो समजला पाहिजे. या पद्धतीने व्यवस्थापनाला कार्य करावं लागतं. त्याच कार्याला आपण अभिप्रेरणा किंवा कार्यप्रेरणा असं म्हणत असतो. याशिवाय नेतृत्व करावं लागतं. कारण व्यवसाय म्हटलं की अनेक व्यक्तींचा समूह असतो आणि या अनेक व्यक्तींना विशिष्ट मार्गदर्शन करावं लागतं. तुमच्या मार्गदर्शनाच्याच मदतीने तो कर्मचारी काम करत असतो. म्हणजेच शेवटी तुम्हाला एक नेता म्हणून काम करावं लागतं आणि नेत्यामध्ये नेतृत्वाचे गुण असले पाहिजे. तुमच्याकडे समूहाला तुमच्या म्हणण्याप्रमाणे वळवण्याची ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे आणि ती ताकद म्हणजेच नेतृत्व होय. आणि हे नेतृत्वाचं कार्य नेतृत्व काय करतं, तर आपल्या हाताखाली जे काही अनेक अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचं मार्गदर्शन करत असतो आणि हे मार्गदर्शन करण्याची कुवत म्हणजेच नेतृत्व होय. आणि हे नेतृत्वाचं काम व्यवस्थापन करत असते. संदेशवहन साधनं हे एक अंमलबजावणीचं कार्य आहे. कारण अनेक निर्णय घ्यावे लागतात आणि ते निर्णय तुमच्या हाताखालच्या अधिकाऱ्यांपर्यंत किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत ते निर्णय किंवा त्या सूचना तुम्हाला पोहोचवाव्या लागतात. आणि म्हणून कोणत्या अधिकाऱ्यापर्यंत सूचना कशा प्रकारे जाईल, एखाद्या कर्मचाऱ्याला आदेश द्यायचा असेल तर तो आदेश आपण कोणत्या माध्यमाद्वारे द्यावे हे त्या व्यवस्थापनाला माहीत असणं आवश्यक आहे. जर त्या व्यवस्थापनाला माहितीचं आदानप्रदान कसं केलं जातं, त्याचं तंत्र काय, त्याचे टेक्निक काय हे माहीत नसेल तर अनेकदा तुमच्या माहिती देण्याच्या पद्धतीमध्ये काही अडचणी निर्माण होऊ शकतात. आणि म्हणून संदेशवहनाची माध्यमे काय आहेत, त्या माध्यमांचं सविस्तर माहिती आणि त्या माध्यमांचे गुण आणि दोष हे त्या व्यवस्थापनाला माहीत असलं पाहिजे. मला जे सांगायचं आहे ते योग्य मार्गाने संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचवणे त्यालाच आपण संदेशवहन म्हणतो किंवा माहितीचे आदानप्रदान म्हणत असतो. आणि म्हणून संदेशवहनाची कला त्या व्यवस्थापनाला असणे अत्यंत आवश्यक आहे. एक पुन्हा म्हटलेलं आहे समन्वय साधणे, ज्याला आपण कोऑर्डिनेशन म्हणतो. मग समन्वय म्हणजे काय, तर अनेक कर्मचाऱ्यांच्या मदतीने आपण ते काम करत असतो आणि म्हणून अनेक कर्मचाऱ्यांमध्ये एक वाक्यता निर्माण करणे, सहकार्याची भावना निर्माण करणे, एकोपा निर्माण करणं. आपण एका विशिष्ट व्यवसायामध्ये एक अविभाज्य घटक आहोत. त्या व्यवसायाचा विकास झाला तर आपला विकास होईल म्हणून आपण सर्वांनी एकजुटीने काम केलं पाहिजे आणि ते करण्यासाठी त्यांच्यामध्ये सहकार्याची भावना निर्माण करणं म्हणजे समन्वय साधणं होय. तर हे समन्वय साधण्याचं कामसुद्धा या ठिकाणी व्यवस्थापनाला करावं लागतं. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आपण या ठिकाणी व्यवस्थापनाच्या कार्याचे 2 भागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. एक पूर्वतयारीचे कार्य, दुसरे व्यवस्थापनाचे कार्य. आणि या मदतीने आपण या ठिकाणी काही गृहपाठ तयार करणं तुम्हाला आवश्यक आहे, ज्याला आपण असाइनमेंट म्हणूया. मग आजच्या या व्याख्यानावर जी असाइनमेंट आहेत ती 3 आहेत. एक, व्यवस्थापनाची पूर्वतयारीची कार्य स्पष्ट करा. दुसरं, व्यवस्थापनाची अंमलबजावणीची कार्य स्पष्ट करा. आणि तिसरं आहे, व्यवस्थापनाची विविध कार्य सविस्तर स्पष्ट करा. तर मित्रांनो, या पद्धतीने तुम्हाला हे असाइनमेंट पूर्ण करायचं आहे. आपण पुढचं लेक्चर किंवा पुढचं व्याख्यान म्हणूया, ते पुढचं व्याख्यान आपलं